चला तर मग आज नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी खास। आम्ही आता चाललोय या केंबुर्णेवाडी रस्त्याने आंब्याला चाललेलो आहोत आणि याच ठिकाणी पहिल्या वळणामध्ये आम्हाला हा रानमेवा आकर्षित करतोय। तो म्हणजेच आमच्या या भागातील गोड अशी छोट्या पद्धतीची जांभळे। ही जांभळे जर तुम्ही पाहिलात तर ती अतिशय छोटी आहेत, पण साखरेसारखी गोड अशी जांभळे आहेत। तर आम्ही आता फक्त हा रानमेवा एक चव घ्यायची म्हणून आम्ही या ठिकाणी थांबलोय। बघू शकता तुम्ही चांगल्या पद्धतीची जांभळे आहेत आणि आमचे मित्र सॅगी सागर चव्हाण या ठिकाणी आपल्याला दिसतात जांभळे खाताना, आस्वाद घेताना। आणि खरोखरच बघूया जांभळे कशा पद्धतीचे आहेत। मी देखील टेस्ट करतोय। अतिशय छोटी जांभळे आहेत ही, पण खूपच छान आणि चविष्ट आहेत। या जांभळांचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर जांभळे खाल्यानंतर ज्या बीज राहतात, ज्या बिया राहतात यामधल्या, त्या देखील डायबिटीजसाठी धुवून स्वच्छ करून डायबिटीजसाठी त्याची पावडर करून देखील दुधातून किंवा पाण्यातून घेतली जाते। म्हणजे अशी चांगल्या पद्धतीची जांभळे आहेत जी साखरेसारखी गोड असतात। त्याचा जर असा विचार केला आपण तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी जांभळे आहेत ही शहरातील जांभळांपेक्षा वेगळी आहेत। कारण शहरामध्ये जर आपण जांभळे पाहिलीत तर ती बीज छोटं असतं आणि जो आतला गाभा गर असतो तो मोठा असतो। या ठिकाणी उलट आहे, यातलं गर आहे बाहेरचा जो गाभा आहे तो अतिशय छोटा आहे आणि बीज मात्र मोठा आहे। अशा पद्धतीची ही जांभळे आपल्याला पाहायला मिळतात। पाहू शकता आपण, मी या ठिकाणी जांभळ खाल्लेलं आहे आणि ते बीज बघा, बीज अगदी जांभळा एवढंच आहे। म्हणजे साधारणतः गर असतो पण तो साखरेसारखा गोड आहे या ठिकाणी। खूपच छान। सागर कशी काय टेस्ट वाटते? एक नंबर। वाह, क्या बात आहे। बघू शकता खूप अशी जांभळे आहेत। आम्ही टेस्ट घेतले, आता आम्ही पुढे प्रवासाला चाललो या ठिकाणी। ही बघा पूर्ण जांभळ आहे, ही पूर्ण फळांनी भरलेली आहे आणि पूर्ण काळे आणखीन लाल अशा पद्धतीची कच्ची फळे आहेत, ती लाल दिसत आहेत आणि पिकलेली जांभळे आहेत ती पूर्ण काळी कुट्ट दिसायला लागलेत आपल्याला। म्हणजे छान पद्धतीने या ठिकाणी जांभळे लागलेले आहेत आणि हा रानमेवा आहे हा तुम्हाला अगदी या आमच्या पश्चिम सह्याद्रीवरतीच तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। जर पाहिलात तर उपजीविकेचं साधन म्हणून देखील या ग्रामीण भागातील लोक आहेत ती रोजगारासाठी अशा पद्धतीचा रानमेवा आहे तो विक्री करतात पर्यटकांना वगैरे आणि त्यातून आपला अर्थार्जन करत असतात किंवा आपला उदरनिर्वाह करत असतात। सो हा निसर्ग हे देखील आमच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे असं म्हणावं लागेल। आणि खरोखरच हे चांगल्या पद्धतीचं नैसर्गिक जीवन आम्ही या ठिकाणी जगतोय विदाऊट पोल्युशन। बघू शकता अगदी किर्र घनदाट असं जंगल आहे आणि या जंगलातून हा रस्ता गेला आहे। म्हणजे पूर्ण जर आयुर्वेद बघितला आपण तर या प्रकारची जी सगळी झाडे आहेत ही आयुर्वेदामध्ये वापरले जातात। म्हणजेच निसर्ग हेच आमच्या जीवनाचं मूलभूत साधन आहे आणि आम्ही देखील त्याकडे चांगल्या पद्धतीनं पाहतोय। जेणेकरून जर पाहिलात तुम्ही आता वृक्षतोड पूर्णपणे या ठिकाणी बंद झालेलीच आहे आणि मोठ्या प्रमाणात प्लांटेशन देखील चालू आहे प्रत्येक ठिकाणी अवेअरनेस म्हणून। जर आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग पृथ्वीचं वाढतं तापमान जर कमी करायचं असेल तर याच्यासारखा दुसरा पर्यायच नाही। एक प्लांटेशन हा एकमेव पर्याय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते जंगल जतन करणं महत्त्वाचं आहे, ते जंगल सुरक्षित राहणं महत्त्वाचं आहे। तर एकंदरीत भविष्यातील पिढीला या ठिकाणी जगणं मुश्किल होईल, श्वास घेणं मुश्किल होईल। म्हणजेच खरोखरच हा निसर्ग अबाधित ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे। आपण फळे खाऊया, जांभळे खाऊया, परंतु त्याची एकही फांदी न तोडता फक्त फळे खावा आणि त्याचा आस्वाद घ्या, जेणेकरून तुम्हाला परत त्यातून दुसऱ्या वर्षी देखील तुम्हाला फळे मिळतील चांगल्या पद्धतीची। मस्त छान वाटते जायला या ठिकाणी। तुर्तास आता या ठिकाणी थांबतोय। धन्यवाद, थँक्यू सो मच। परत भेटू एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत बाय बाय। सागर बाय बाय कर, बाय बाय। बघू शकता सॅगी उर्फ सागर चव्हाण आमचा खास दोस्त या ठिकाणी आला आहे आणि आम्हीही आता सफारी करतोय केंबुर्णेवाडी टू आंबा। चला तर मग, थँक्यू सो मच, धन्यवाद।